फोन कोण आहे? सोमनाथचा फोन आहे. सोमनाथ? कोण सोमनाथ? माझा भाऊ रे धाकटा. सोमनाथ. आज अचानक कशी काय आठवण आली बाबा याला? अरे म्हणजे आठवण झाली असेल त्याला. घ्या बघूया, घ्या बघूया काय काय म्हणतोय ते बघूयात नाही बघूया. घेऊ फोन. हॅलो, हा बोल सोमनाथ. तुझा आवाज ऐकू येत नाही ना, बोल. काय रे रडतोय का तू? हा रडा काय तुला? अच्छा माझी आठवण झाली तुला. बर काय रे, हा कसे बाबा तुम्ही? नाही तुमचं चांगलं आहे, पण मी कसं आहे, मी कुठं होतो, साधं विचारावं असं कधी वाटलं नाही तुम्हाला? बरं त्या आईची तरी काळजी घ्यायचं का नाही म्हातारीची? का तिलाही तिला माझ्यासारखं वाऱ्यावर सोडून? मला नाही का आईन दिवाळीत तुम्ही घराबाहेर काढलं तसं तिला तर नाही ना वाऱ्यावर सोडलं? चांगलंय चांगलंय. तुम्ही सगळे कसे आहे बाबांनो? आणि आपली चिंगी आता किती मोठी झाली? हा असं का? वा वा वा, बरं वाटलं बाजूचा आवाज ऐकून, बरं वाटलं मला. हा असेच चांगले राहा सगळे. हा हे बघ, मी आता गाडी चालवतोय, मी नंतर फोन करतो ना तुला. हा सांभाळून राहा बाबांनो, हा सांभाळून राहा. हा बघितलं, माझ्या आठवणाने फोन केला मला. पण ठीकच आहे, सगळे चांगले आहेत का, भाऊ बिऊ सगळे चांगले आहेत एकदम. म्हणजे आपल्याला सगळं आयुष्यात जमलं. म्हणजे आपण पैसा कमावला, नाव कमावलं, झालं तर दादागिरी केली, नेटवर्क उभं केलं, सगळं केलं, पण फॅमिली काय उभी करता आली नाही आपल्याला. बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांचेच आयुष्यात चोंबळ झाले. बरं दत्तभाऊ, एक मिनिट. मला काय म्हणायचंय, एखादा माणूस असा अचानक गोड वागायला लागला ना की आपल्याला मग डाऊट येतो. म्हणजे कसं? म्हणजे तुमचा हा सख्खा भाऊ आजपर्यंत तुमच्याबद्दल जरा काहीच वाटत नव्हतं, आजच अचानक कसं काय माऊ झाला? माझी आठवण आली असेल त्याला. तेच 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 म्हणतोय भाऊ, मी तेच म्हणतो. आजच अचानक आठवण कशी आली? असं तर नसेल ना? म्हणजे तुमचा तो कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट जो आहे तो जोरदार सुरू झालाय हे त्याच्या कानावर गेला असेल. काय सांगतोस? नाही म्हणजे कान भरवत नाही भाऊ, कान भरवत नाहीये, पण जरा जरा सावध राहिलेलं बरं, घाई नको. काय गंमत आहे बघा भाऊ. इकडं ओम्याला त्याच्या आईला जाऊन भेट म्हणून सांगतोय मी, आणि तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या भावाला भेटू नका. विचित्र जरा हो सगळं. विचित्र. डरने का नहीं, समझे क्या? कभी डरने का नहीं.
ओम कुठे आहेस? थँक्यू. तुझ्यासाठी अगं खरं तर मी बुके आणणार होतो पण दुकानच बंद होतं. मग आपले फुगे दिसले, फुगे घेऊन आलो. थँक्यू. 2च मागितले होते पण त्यांनी सगळेच दिले. बहुतेक खूप खुश झाला होता माझ्यावर. पण मी सगळ्याचे पैसे दिले हा त्याला. हे तू का सांगतोयस पण मला सगळं? कारण तू मला आतमध्ये घेत नाहीयेस ना, मग बाहेर आता हेच सुचतंय मला बोलायला. बरं झालं तू हे फुगे आणलेस. का? आतमध्ये एक फुगा झालाय मोठा. अश्विनी, गरज लागणार आहे यांची. हाय अश्विनी. आशू, हे बघ काय आणलंय ओमनी तुझ्यासाठी. हुगे काय बालिश पण आहे. त्यापेक्षा काहीतरी उपयोगी पडेल असं आणावं ना, म्हणजे रबर, शार्पनर, कर्कटक. बापरे, हा फुगा फारच फुगलेला दिसतोय. ऍक्च्युली मी तेच आणणार होतो. अगं खरंच कर्कटक वगैरे सगळं आणणार होतो मी. आपण स्टेशनरीचं दुकान नेमकं आता बंद होतं ग, तर मी अख्खी कंपोस्ट बॉक्सच आणणार होतो. काय झालंय पण हा फुगा इतका का फुगलाय? काय झालंय, तिचा शोधू आलेला नाहीये ना. ओ, आणि तू कसा आयत्या वेळेस काही न ठरवता मला भेटायला आलास, असं तो येत नाही ना. अच्छा अच्छा अच्छा. ए आता तुम्ही मला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही आहात. हं? ए आता हाती होतोय बरं का. ही काय जबरदस्ती आहे, आम्ही चाललोय. नाही, जा 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 जा. हा तुम्ही जा. मी जाल ना तेव्हा सगळी हॉटेल्स बंद दिसतील. शाप आहे माझा तुम्हाला. पोपट होईल तुमचा. तुम्ही परत याल ना नुसते पेट्रोल झालं तेव्हा तुम्हाला एक रस्त्यात पोलीस मामा भेटेल. तुमच्याकडे तो लायसन्स विचारेल, कागदपत्र विचारेल आणि ती तुमच्याकडे नसतील. मग तो तुम्हाला जेलमध्ये टाकेल आणि जेलमधनं परत येण्यासाठी तुम्ही जेव्हा दंड भरायला जाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. मग तुम्ही तुमचे खिसे चाचपडत बसाल आणि काहीही घडणार नाही. सगळं सगळं भंगार होईल तुमच्या आयुष्यात. ए गप गप गप, किती घाण बोलतीयस गटार. ए तू गटार. एक मिनिट भांडू नका, भांडू नका. ईशा, आपलं ठरलंय, आपण कुठेही जात नाही आहोत. आपण कुठेही जात नाही आहोत. आपण इथेच थांबतो आहोत. एक मिनिट देशील मला प्लीज? एकच मिनिट. हॅलो, हा ओम चौधरी बोलतोय. शिवाजीनगर मधल्या सगळ्या हॉटेलची लिस्ट आणि त्यांचे नंबर जरा प्लीज लगेच पाठवा. थँक्यू. या, आपण कुठे जात नाही. ठीक आहे, मग आता काय मी पण बदलते कपडे. बाहेर जायचं नसेल तर उगाच एवढे चांगले कपडे घालून कशाला घरात. नाही तसं नाही, तुम्ही जा. नाही, आता ठरलंय. आता आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. आपण बाहेरनं काहीतरी ऑर्डर करणार आहोत. आपण इथेच एन्जॉय करणार आहोत. अगं असं काय करतेस? तुला एकटीला सोडून आम्ही कसे जाऊ? आणि तुझ्या ह्या मूड मध्ये आम्हाला किती वाटत असलं की आत्ता जाऊन भेटूया, आपण मजा करूया, पण आमच्या फिलिंग्स ठीक आहे ना. आम्ही त्याग करतो, आम्ही सॅक्रिफाईस करतो. आम्ही उद्या जाऊ ना. नाही हो बरोबर आहे ते, पण तरी तुम्ही जा. नाही ग, कशाला उगाच, नको. आता आम्ही खरंच जाणार नाही आहोत. कारण काय ना, तुला किती मी निर्लज्ज वाटत असलो ना तरी मी तितका निर्लज्ज नाही आहे ग. ए बाबा खरंच जा तुम्ही, नंतर गिल्ट देशील मला. नको नको, जा तुम्ही. अगं नाही, पण मी गिल्ट नाही देते तुला. पण इथे एन्जॉय करू ना. काय वाटतं तुला ईशा? हो हो, तरी मी मस्त इथे, तुम्ही जा. नक्की नक्की. आता जातोस का? मनापासून सांगते. मनापासून सांगते मी. अगदी नक्की सांगतेस ना? मी इथे खूप मजेत आहे, नक्की सांगते मी. जा प्लीज. तरी मला असं एकदा वाटतंय की ए यार ओम जा ना, मी खरंच मनापासून सांगते. चला चला चला. बाय. आम्ही नाही जा. सी यार. दे इथे बांधतो. थँक्यू. कशासाठी? आणि सो स्वीट ऑफ यू. का पण? तू किती छान मूड बदलला साशूचा. तिला जाम लेफ्ट आउट वाटत असणार रे. नाहीतरी ना तिचा सोनू जरा बोरच आहे. मला तर ना त्याच्याकडे पाहिल्यानंतर अशी एखादी म्हैस संथ रवंथ करत बसलेली असेल घरात, अशी इमेज. अगं ये काही काय बोलतेस तू?
तिच्या समोर तर अजिबात बोलू नकोस ना, तर तिला आणखीन वाईट वाटायचं. अरे वेडस का तू? मी तिच्या समोर का सांगेन हे? तुला सांगते ना. पण काही असो हा. तो सोनू कसाही असो, त्याचं नाव कसंही असो, पण किती प्रेमाने त्याला हाक मारते ना, किती प्रेमात ते लगेच दिसतं. सोनू, तू कधी असं मला काही हाक मारलीस का ग प्रेमाने? खूपदा ना तू ध्यानधारणेला बसल्यासारखंच वाटतं. ओ, एक मिनिट, मी आता तुला आणखीन काय लाडाने हाक मारायचे? एकतर ना तुझं नाव असं एवढंच आहे, ओम. अच्छा, तुझं काय खूप मोठं नाव आहे का? ईशा? नाही नाही, म्हणजे बघ ना, असं ओम असं म्हटल्या सुरुवात झाल्या संपतं, दी एंड होतो. नाही नाही नाही, ओमने असं काही संपत नसतं. ओमने कुठल्याही गोष्टीची सुरुवात होते. एक मिनिट, त्याचा इथे काही संबंध आहे का? तू असं इमॅजिन कर ना, तुझं नाव रमाकांत वगैरे असतं ना, तर मी तुला रमू अशी हाक मारली असती. रमू. याक, रमाकांत. रमाकांत म्हणजे ना आपली लव्ह स्टोरी डायरेक्ट 1942 लव्ह स्टोरी वाटायला लागली आहे मला. हे तुला सोसो कसं वाटेल? वाव, काय कमाल सुचलंय तुला. नाहीतर टोटो. मस्त. फारच छान. मग मी तुला बोबो म्हणतो. हा, फारच बोर होत आहे ना हे सगळं. कॅन्सल करूया, आपण ओम आणि ईशाच राहूया. हा? काय काय आता काय उंदीर बिंदीर येत नाही येत वाटतं मनात. आपलं प्रेम अचानक मच्युअर वगैरे झालंय का रे ओम? हा, आता प्रेम मॅच्युअर झालंच आहे, कारण आता उंदीर नाही सुचणार, आता डायरेक्ट चिता. अरे काय झालं? जोड ना, इकडे वॉचमन असतो आमचा. हा, मग ठीक आहे ना, त्याला त्याची ड्युटी करू दे, आपण आपली ड्युटी करूया. तू गाडी काढतोस का प्लीज? ह्याला काहीच अर्थ नाही यार. मी माझी मोहीम फत्ते केल्याशिवाय जाणार नाही इकडनं, ज्यासाठी आलोय. बस ना. वॉचमॅन, अगं तू खांद्यावर हात ठेवायला घाबरतेस वॉचमॅनला? चल आता. अरे छा, बंद झालं हॉटेल. मला वाटलं उघडं असेल. अरे, आपल्या काकाचं हॉटेल आहे का? 11:30 वाजलेत. पुण्यात राहतो आपण. अश्विनीचा शाप खरा ठरणार बहुतेक. आपल्याला असंच घरी जावं लागणार. काय रडे पण आहे? आपण पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा कसं मॅनेज केलं होतंस तू ओम? तेव्हाची इंटेन्सिटी वेगळी होती, गरज वेगळी होती. अच्छा, म्हणजे आता गरज संपली, म्हणजे इंटेन्सिटी पण संपली. नाही, नाही, काय नाही. गरज आहे आता? काय वाटतं ईशाला? काय फरक पडतो? अगं असं मला नाही म्हणायचंय. तेव्हा त्या इंटेन्सिटी मध्ये होऊन गेलं होतं, आत्ताची इंटेन्सिटी वेगळी आहे. मी करतो ना प्रयत्न. ओम, तू त्या सोनू सारखा रडेपणा केलास तर तू बघ भेंडी. उगाच का व्हायलेंट होतेस एवढी? मी करतो ना ट्राय. मी वीरूला नाही, त्याला सारखं डिस्टर्ब करायचं यार. आपल्यामुळे एक दिवस नोकरी जाणार आहे त्याची. एक दोनदा ठीक आहे यार, सारखं काय? हे काय? काय बोलू हेच कळत नाही मला. तू दोन्ही बाजूने बोलतेस. यावेळेला बाहेर फिरायला तुलाच पडायचं होतं आणि आता मी काही करून ते हॉटेलचं मॅनेज करतोय तर तेही तुला नकोय. एक मिनिट, माझं काही असं म्हणणं नाहीये. मी फक्त इतकं म्हणते की तू वीरूला उठवू नकोस सारखं. त्याला न उठवता होत असेल तर कर मॅनेज. परत तू दोन्ही बाजूने बोलतेस यार. मी त्याला फोन करतो. एकच मिनिट थांब. ऐक ना ओम, नको त्याला उठवू. एक तर अश्विनीने ऑलरेडी आपल्याला खूप शाप दिलेत, आता आणखीन वीरूला आवेळी उठवलं म्हणून तो शिव्या देणार. मग शिव्या शाप बघून आलेली माणसं मग अश्विनी. होय शांत हो. मी करतोय त्याला फोन. हा, हॅलो वीरू. हा, कुठेस तू? अरे ते माहितीये मला, मी पण हॉटेलच्या बाहेरच आहे, पण तू दिसत नाहीयेस मला इथे कुठे. अरे हॉटेलचं दार बंद आहे. हॅलो, अहो साहेब तुम्ही कुठं आहे? कमाल करता साहेब. अहो मी दाराच्या बाहेर आहे, तुम्ही कुठं आहात? हाय, आता हे बघा, हे ओम साहेब असं करतात. ऐन वेळेला सांगतात आणि मॅनेज कर म्हणतात. कसं होणार? आता 11 आवरला, सॉरी 11:30ला सांगितल्यावर कसं होणार?
आता हे जर माझ्या मॅनेजरला कळलं तर तो काय म्हणल? काही म्हणणार नाही, म्हणेल मॅनेज कर. अहो, कसं करणार आता मॅनेज? कर ना, आता होईल ना मॅनेज. आता बघावं लागेल, आता विचारतो थांबा. काय मॅनेज करायचं? भयानक शांतता आहे, म्हणजे मॅनेज करावंच लागेल. हो, होईल म्हणतोय मॅनेज, करतोय मॅनेज. तुमच्यासाठी मॅनेज करतो बरं का. माझ्यासाठी मॅनेज करतोय बरं का. तुमच्यासाठी नाही, ईशाताईंसाठी करतोय. हा, माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी करतो. ठेवा फोन दोघही. ठेवायचा? ठेवा. टंकी सगळं आधी प्लॅन. आता हेच आतमध्ये जाऊन करायचंय. थांबा. वेलकम. बसा. अरे थँक्स वीरू. तुला वाटत असेल ना हे दोघं असे मधनच येतात, कधी डिस्टर्ब करतात, उगाच उगाच नालायक आहेत एक नंबरचे. नाही नाही नाही. काय बिशाद आहे त्याची असा विचार करण्याची? दोन देना ठेवून रट्टे. हा. त्यांचं हे असं आहे, आधी डिस्टर्ब करायचं आणि नंतर मग हाणायचं. बर, काही खायला? येस मॅडम, आपल्याला काय हवंय खायला? अरे नाही मला काही खायला नकोय. ठीक आहे, मॅडमना काही खायला नकोय, मॅडमना प्यायला आणा. बोला, काय हवंय मॅडम? अरे नको खरं तर. अहो नाही, तुम्ही फक्त बोला. चालेल मग एखादं कोल्ड्रिंक वगैरे चालेल. मिळणार नाही. म्हणजे काय झालंय, आमच्या कोल्ड्रिंकच्या फ्रीजची चावी असते गण्याकडे. आता गण्या आता तर उठणं शक्यच नाही. आत्ता फोन केला तर त्याची बायको माझा गळा धरेल बघा. अरे नाही असं नको, मला काय. ताई तसं काही नाही हो. हे बघा, तुम्ही येताना जरा फोन करून यायचं ना, नाहीतर एखादा मेसेज टाकायचा होता. अहो मग मी तुम्हाला म्हटलं असतं, ईशाताई कोल्ड्रिंक घ्या. कोल्ड्रिंक घ्या. अरे अरे थँक्स. काय आमची सगळी तयारी झाली होती. तुला काय आम्ही शोनू सारखे वाटलो काय? तुम्ही चालू द्या, मी आहे गेटवर. तो सोनू कोण? शोनू म्हणजे अरे ती अश्विनी ऍक्च्युली आहे, माझी मैत्रीण आहे. आम्ही पण मी भेटलेलो नाहीये त्याला. नाही, आणि तू हे तिला कसं भेटलास तुमच्या घरी पण, आणि ती ते गुलाबाच्या पार्टी पाकळ्या. इतका अवघड असेल तर सांगू नका. तुम्ही महत्वाचं काम सुरू करा ना. प्यायला कोल्ड्रिंक. चल या. कोल्ड्रिंक. थँक्यू. वेलकम. माचीस? अरे नाही, मी सिगरेट नाही ओढत. हो, ती मेणबत्ती पुढं ओढा आणि लावा. हो, फारच तयारी केली आहेस तू. थँक्यू. म्युझिक नाही, म्हणजे डान्स करायची इच्छा झाली तर? नाही, यंदा आम्ही डान्स नाही ठेवले आमच्या कार्यक्रमात. बर, ईशाताई तुम्हाला कोणी डिस्टर्ब केलं तर मला सांगा, मी आहे बाहेर. काय कोण डिस्टर्ब करतंय नुसतं सांगा तुम्ही. चल ईशा, आपण निघूया इकडनं, जाऊया आपण. मी आपलं बोलू, तुम्ही बसा, मी आहेच. थँक्यू. आज फारच त्रास देतोय ना. ते महत्वाचं सांगायचं राहून गेलं. आता काय? CCTV. कुठे आहेत कॅमेरे?
कुठे आहेत? बंद आहेत, चालू नाही आहेत सध्या. चालू झाले की मी सांगतो. बापरे. जागते रहो. काय झालं, एवढं काय झालं हसायला तुला? मला इथे टेन्शन आलं. मला वाटलं की तू घाबरलास, हो घाबर. तू सीसीटीव्हीला घाबरलास. तू का घाबरलास? अगं मी घाबरलो कारण मला